हे बघा, तुमच्या रिलेशनमध्ये काय हिडन आहे ते आपण आता बघतोय. तर इथे मला असं दिसतंय, तुमच्या रिलेशनमध्ये हिडन आहे ते असं की तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. तुम्ही खूप गिविंगच्या एनर्जीमध्ये असतात. समोरच्याला खूप तुमची एनर्जी देता, प्रेम देता, काळजी घेता, खूप काही करता. समोरच्याला फक्त तुम्ही देण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही स्वतःसाठी काय करता हे हिडन गोष्ट आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःची काळजी घेत नाही आणि हॅप्पी राहत नाही. सतत तुम्ही उदास असतात. काहीतरी तुमच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या पार्टनरला खूप काही देते, पण तुम्ही स्वतः किती एक सहमत आहेत. तुमचं मन किती खुश आहे. तुम्हाला सगळं काही भेटतंय का? तरी देखील म्हणजे असं भेटतच नाही आहे, पण तरी देखील कुठेतरी तुम्ही अपेक्षा लावता तुमच्या पार्टनरकडून आणि ते फुलफिलमेंट होत नाही. ही गोष्ट हिडन आहे. तुम्ही सगळं फील करता, पण त्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आहे. आतून अस्वस्थ होतात तुम्ही आणि अनहेल्दी जीवन तुम्ही जगतायत. हे हिडन आहे तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही समोरच्याला प्रेम तर देताय, पण स्वतःवर प्रेम करायचं कुठंतरी विसरलेत. इथं मला कार्ड्समध्ये दिसतंय. आणि इथे मला असं दिसतंय तुमची सकाळ पण तुमच्या पार्टनरपासूनच होते आणि रात्र पण पार्टनरपासूनच संपते, असं इथे मला दिसतंय. आणि तुमच्या रिलेशनमध्ये हिडन काय आहे तर बऱ्याच जणांना इथे माहिती नाही आहे की सध्या त्यांच्या रिलेशनमध्ये जो पार्टनर आहे ना, तो ना त्यांचा सोलमेट आहे. ट्विन फ्लेम एनर्जीमध्ये तुम्ही आहे. पास्ट लाईफ कनेक्शन तुमचं आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. हे हिडन आहे. आज ह्या कार्ड्समध्ये, ह्या रिडिंगमध्ये ते सत्य उघड होतंय. तुमच्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग डीप कनेक्शन आहे. काही जणांमध्ये ना मला असं दिसतंय की डिवाइन काउंटर पार्टनर आहेत तुम्ही एकमेकांचे. तुमच्यामध्ये खूप अडचणी आलेत, खूप काही तुम्ही त्रास सहन केला आहे. लोक तुमच्यामध्ये खूप आलेत वेगळं करायला, पण तरी देखील तुम्ही वेगळे झालेले नाही आहेत. हे डिवाइन काउंटर पार्टनर असतात. त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. सोलमेट पार्टनर तुम्ही आहे दोघंही, असं इथे दिसतंय. आणि हे बरेच जणांना माहिती नाही. हे हिडन आहेत तुमच्यामध्ये. पण तुमच्या दोघांमध्ये एक खूप डीप स्ट्रॉंग अट्रॅक्शन मला दिसते. अट्रॅक्शन मला इथं दिसते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लांब जरी असलात ना, तरी 24 तास बॅक ऑफ द माइंडमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरशी अटॅच असतात, असं इथं मला दिसते. आणि तिसरी गोष्ट असं आहे, लवचं कार्ड आलेलं आहे. तुम्हाला अजून पण काही जणांना माहिती नाही आहे की त्यांचा पार्टनर त्यांच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करतोय. ते सतत डाऊटमध्ये असतात की माझा पार्टनर माझ्यावर प्रेम करतोय का? खरंच हे नाटक आहे का? हे फेक लव तर नाही आहे ना? बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि काही जणांचे पार्टनर दाखवायला त्यांना आवडत नाही, असं ह्या कार्ड्समध्ये मला दिसते. बघा तुम्ही कार्ड्स किती पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि काही गोष्टी तुम्हाला माहिती देखील नाही आहेत. ह्या हिडन आहेत. तुमचे पार्टनर तुमच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करतात आणि त्यांना असं वाटतं की प्रेम दाखवल्याने कुठेतरी व्हॅल्यू कमी होते, म्हणून ते तुम्हाला प्रेम दाखवत नाही. पण त्यांचं खूप अनकंडिशनल प्रेम आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येते की तुम्ही स्वतःवर जेवढं प्रेम करता ना, तेवढं तुमचं रिलेशनमध्ये खूप स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतं. आणि ते तुमच्याबद्दल एक विचार करता की तुम्ही स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या ब्युटीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हेल्दी हॅबिट्स तुम्ही ठेवल्या पाहिजे तुमच्याबद्दल. आणि ज्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे स्वतःसाठी. असं इथे ह्या हिडन गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहिती नाही आहेत. तुमच्या पार्टनरला देखील वाटतं की तुम्ही तुमच्या ब्युटीवर काम करावा, तुमच्या हेल्थवर काम करावा, चांगलं हेल्दी खावा आणि एक जसं तुम्हाला सुचेबल वाटतं ना, तसं तुम्ही लाईफ जगावा. तसं ड्रेसिंग सेन्स तुम्ही ठेवावा. त्यांना देखील आवडतं की तुम्ही सुंदर राहावं, पण तुम्ही तुमच्या ब्युटीकडे अजिबात लक्ष देत नाही. पण हे ते बोलून दाखवत नाही, पण त्यांना देखील आवडतं तुम्ही चांगलं राहिलेले. कधीतरी तुमचं लुक चेंज केला तरी त्यांना देखील हे आवडतं. ह्या काही गोष्टी हिडन आहेत. निगेटिव्ह तर काहीच आलेलं नाही. कार्ड्स तुम्ही स्वतः बघतायत. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या पार्टनरच्या नेम इनिशियलने किंवा 111111ने. थँक्यू.